माझ्या थकलेल्या, हतबल झालेल्या आणि डोळ्यात अश्रू घेऊन हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या लाडक्या लेकरा, व्हिडिओ सुरू होण्याआधी फक्त 2 मिनिटे माझी ही हाक शांतपणे ऐक. मला ठाऊक आहे आज तू इतका तुटला आहेस की तुझा श्वास घेणेही कठीण जात आहे. तू लोकांसमोर हसण्याचे नाटक करतोस, पण रात्री जेव्हा खोलीचा दिवा बंद होतो तेव्हा उशीत तोंड लपून रडताना तुझी छाती हुंदक्याने भरून येते. तू देवाला विचारतोस, स्वामी माझाच बळी का? मी कोणाचे काय वाईट केले होते? माझ्या बाळा, आज जर तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात तर ते अश्रू एकांतवासात वाया जाऊ देऊ नकोस. हे अश्रू साक्षात स्वामींच्या चरणी अर्पण कर. आत्ताच या क्षणी हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी तुझ्या त्या दुःखी मनाला आणि स्वामींच्या अस्तित्वाला साक्ष ठेवून खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने टाईप कर, स्वामी माझे सर्व दुःख आणि हे अश्रू मी तुमच्या चरणी सोपवत आहे, मला सांभाळून घ्या. आणि ऐक, तुझ्यासारखेच आज या जगात लाखो भाविक असतील जे निराश झाले असतील, ज्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत आहेत. जर तू आत्ताच हा व्हिडिओ तुझ्या व्हॉट्सॲपवर किंवा मित्रांना शेअर केलास आणि तुझ्या एका शेअरमुळे जर कोण्या एका खचलेल्या माणसाला जगण्याची नवी उमेद मिळाली तर त्या पुण्यामुळे साक्षात स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखाचा अंत करतील. म्हणूनच आत्ताच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव. चॅनलला सबस्क्राईब कर आणि स्वामींच्या या दिव्य अध्यायात स्वतःला पूर्णपणे झोकून दे. चला तर मग सुरुवात करूया. माझ्या लाडक्या भक्ता, जेव्हा संपूर्ण जग निवांत झोपलेले असते तेव्हा तू डोक्याला हात लावून विचार करत बसतोस. विचारांचे वादळ तुझ्या डोक्यात सतत घुमत असते. तू विचार करतोस की माझ्या आयुष्यात कधी सुखाचा सूर्य उगवेल का? तुझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तुझ्या गालांवर वाळतात, पण तुझी वेदना समजून घेणारे या जगात कोणीच नसते. पण वेड्या, तू एकटा कसा असू शकतोस? तुझ्या या अर्धांग्या खोलीत तुझ्या शेजारी बसून साक्षात स्वामी समर्थ तुझे डोळे पुसत आहेत. माझ्या एकाकी लेकरा, जर तुलाही रात्रीच्या एकांतात स्वामींच्या अस्तित्वाची गरज भासत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिही, स्वामी मी एकटा नाही, तुम्ही माझ्यासोबत आहात. तू प्रत्येकाला मदत केलीस. ज्याच्या घरात अडचण होती तेथे तू स्वतःचा खिशा मोकळा करून उभा राहिलास. तू कधी कोणाचा द्वेष केला नाहीस, पण बदल्यात तुला काय मिळाले? लोकांची कारस्थाने, अपमान आणि पाठीत खुपसलेला विश्वासघाताचा सुरा. ज्यांच्यासाठी तू स्वतःचे सुख पणाला लावले त्यांनीच आज तुला समाजात बावळट म्हणून ठरवून बाजूला फेकून दिले. पण खचू नकोस. माणसांच्या नजरेत तू पराभूत असलास तरी स्वामींच्या दरबारात तुझ्या चांगुलपणाचे सोने झाले आहे. जर तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी गैरफायदा घेतला असेल तर स्वामींना साक्ष ठेवून आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या प्रामाणिकपणाची लाज तुम्हीच राखा. तुला जेव्हा सर्वात जास्त आधाराची गरज होती तेव्हा सख्खा नातलगांनी आणि मित्रांनी तुझे फोन उचलणे बंद केले. तू ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होतास त्यांनीच तुझी अडचण पाहून तोंड फिरवले. माझे या जगात कोणीच नाही हा विचार तुझ्या काळजाला रोज भूक पाडतो. पण ऐक माझ्या वाघा, माणसांचा आधार क्षणभंगूर असतो, पण स्वामी तुला सांगत आहेत, जगात कोणी तुझे नसले तरी साक्षात ब्रह्मांडाचा मालक तुझा पाठीराखा आहे. ज्यांच्या जगावरचा विश्वास उडाला आहे त्यांनी स्वामींना आपला खरा आधार मानून कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी तुम्हीच माझे सर्वस्व आहात. तुझ्या घरातील शांतता पार निघून गेली होती. पैशांच्या कमतरतेमुळे आणि किरकोळ कारणांवरून घरात रोज होणारे वाद तुझ्या जीवाला घोर लावत होते. तू घरात शांतता राहावी म्हणून नेहमी स्वतःची चूक नसतानाही माफी मागायचास, स्वतःचा राग गिळायचास. पण आज स्वामी समर्थ तुझ्या घराची वास्तू शुद्ध करत आहेत. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता आणि कटकटी आता कायमच्या भस्मसात होतील. आपल्या घरात अखंड शांती आणि प्रेम नांदावे असे वाटत असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या घरात शांती आणि समृद्धी द्या. तू सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत अहोरात्र राबतोस, अंगातील रक्ताचे पाणी करतोस, तरीही महिन्याच्या शेवटी हात रिकामेच राहतात. कर्जाचा डोंगर, मुलांच्या फीची चिंता आणि रोजचे खर्च यामुळे तुझा श्वास गुदमरतो. पण धीर धीर माझ्या भक्ता, तुझ्या या कष्टाच्या प्रत्येक थेंब स्वामींच्या चरणी जमा झाला आहे. आता तुझ्या घरात धन आणि धान्याची अखंड बरकत येणार आहे. कर्जमुक्तीसाठी आणि कष्टाच्या फळासाठी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझा हातात बरकत द्या. तू कधी मोठा माज केला नाहीस, कोणाचे काही हिरावून घेतले नाहीस. अगदी सुकी भाकरी मिळाली तरी स्वामींचे आभार मानून खाणारा तू एक निर्मळ भक्त आहेस. पण या क्रूर जगाने
तुझ्या साधेपणाला तुझी कमजोरी मानली, परंतु स्वामींना अशाच निष्पाप आणि कपटहीन माणसांचे कौतुक असते. तुझ्या त्या साध्या घरात आता स्वामींची अखंड कृपा नांदणार आहे. स्वामीच्या अथांग कृपेचा अनुभव घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, स्वामी तुमच्या नामातच माझे सुख आहे. उठ माझ्या स्वाभिमानी भक्ता, स्वतःला विचारा, बिचारा किंवा हतबल समजणे बंद कर. हा अध्याय ऐकणारा माझा प्रत्येक भक्त हा स्वामींचा लाडका आणि अतिशय प्रिय आत्मा आहे. ज्या संकटांमध्ये सामान्य माणसाने आत्महत्या केली असती, त्या अन्यायाला तोंड देत तू आजही जिवंत उभा आहेस. ही तुझी सामान्य ताकद नाही, ही तुझ्या मनगटात असलेली स्वामी समर्थांची ईश्वरी शक्ती आहे. स्वतःच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवून कमेंटमध्ये ठणकावून लिहा, मी स्वामींचा मुलगा आहे. मी कधीच हार मानणार नाही. माझे पुढे काय होईल, माझ्या मुलांचे कसे होईल, या विचाराने तुझ्या मनाची शांतता हिरावून घेतली आहे. तू न घडलेल्या प्रसंगाची कल्पना करून आजचा दिवस चिंतेत घालवत आहेस. पण ज्या भक्ताच्या भविष्याची सूत्रे साक्षात स्वामी समर्थांच्या हातात आहेत, त्याने भविष्याची भीती का बाळगावी. स्वामींनी तुझ्यासाठी उत्तम मार्ग आखला आहे. भविष्याची सर्व चिंता स्वामींवर सोपवून आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझे भविष्य तुमच्या हातात सुरक्षित आहे. माझ्या घाबरलेल्या आणि चिंतातूर लेकरा, आता मनातील सर्व भीती काढून फेकून दे. आज साक्षात स्वामी तुझ्या पाठीवर हात ठेवून सांगत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत, तर हे तुझ्या आयुष्याभोवती आखलेले ईश्वरी तटबंदीचे अभेद्य वज्रकवच आहे. स्वामींच्या या महाअभयवचनाचा जयघोष करत कमेंटमध्ये आत्ताच लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या किंवा तुझ्या घरातील प्रिय व्यक्तीचा आजारपणाने तुला आतून तोडत होते ना. दवाखान्याची बिले भरून तू वैतागला होतास. तू रात्री देवाकडे साकडे घालत होतास, माझ्या माणसांना बरे करा स्वामी. तुझी ती निष्पाप प्रार्थना स्वामींनी ऐकली आहे. आज महावैद्य स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व आजारपण तुझ्या घरातून नष्ट होत आहेत. उत्तम आरोग्यासाठी आणि रोगांपासून मुक्तीसाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी संपूर्ण कुटुंबाला निरोगी ठेवा. तू कामासाठी, रोजगारासाठी सर्व ठिकाणी धडपडलास, पण तुला प्रत्येक ठिकाणी नकाराचे तोंड पाहावे लागले. तुला वाटले की आता सर्व रस्ते बंद झाले आहेत, पण जेव्हा जगाची सर्व दारे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ यशाचे महाद्वार उघडतात. तुझ्यासाठी यशाचा असा नवीन मार्ग उघडत आहे, जिथे तुझा विजय निश्चित आहे. नवीन संधी आणि यशाच्या वाटेसाठी कमेंटमध्ये टाईप करा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. तुझ्या स्वतःच्या सुखापेक्षा तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची काळजी जास्त आहे ना. मी त्यांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊ शकेन या विचाराने तू रात्री जगतोस. तू स्वतःचे कपडे घेत नाहीस, स्वतःचे हट्ट मारतोस फक्त मुलांच्या चेहऱ्यावर आनंदासाठी. पण पालका, डोळ्यातील अश्रू पुस. ज्या मुलांवर स्वामी समर्थांचा हात आहे त्यांचे भविष्य उज्ज्वलच असणार. मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या मुलांवर तुमची कृपादृष्टी असू द्या. लोकांनी भूतकाळात मारलेले बोचरे टोमणे, केलेला अपमान आजही तुझ्या हृदयात सलग आहे. तू त्या कटू आठवणीतून बाहेर पडू शकत नाहीस. ते शब्द तुला शांतपणे जगू देत नाहीत. पण आज स्वामी समर्थ तुझ्या मनातील सर्व जखमांवर प्रेमाची फुंकर घालत आहेत. भूतकाळाची ती काळी सावली आता कायमची संपली आहे. मानसिक शांततेसाठी आणि भूतकाळातील जखमा विसरण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या मनाला शांती द्या. ज्या लोकांसमोर तुला हात पसरावे लागले, ज्यांच्या दारात तुला मान खाली घालावी लागली, तो लाचारीचा काळ आता संपला आहे. स्वामी तुझ्या हातात इतकी समृद्धी आणि ताकद देणार आहेत की तू इतरांना मदत करणारा दाता बनशील. तुझ्या आत्मसन्मानाची एक नवीन तेजस्वी पहाट झाली आहे. आत्मसन्मानाने जगण्यासाठी आणि श्रीमंतीसाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला सक्षम आणि दाता बनवा. ज्या कुटुंबात संशयाचे आणि गैरसमजाचे काळे ढग जमा झाले होते, तिथे आता विश्वासाचा पुनर्जन्म होत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या नात्यांमधील दुरावा संपून प्रेम वाढीस आले आहे. तुमचे घर आनंदाचे आणि सुखाचे मंदिर बनेल. तू विचार करत होतास ना की वाईट करणारे सुखात आहेत आणि मी चांगला असून त्रास भोगतोय, पण कर्माचा नियम कधीच चुकत नाही. वाईट करणाऱ्याचे वाईट दिवस चालू झाले आहेत. आता प्रामाणिकपणे फळ देण्याची वेळ आता साक्षात स्वामींवर आली आहे. सत्याचा विजय अटळ आहे. सत्याचा आणि कर्माच्या विजयासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी सत्याचा जय जयकार असो. तुझ्या हृदयात स्वामींबद्दल असलेली श्रद्धा हीच तुझी सर्वात मोठी ढाल आहे. संकट कितीही मोठे आले तरी तू स्वामींचा नामजप सोडला नाहीस. तुझ्या याच अनन्य भक्तीने आज साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाला तुझ्यासाठी धावून यायला भाग पाडले आहे.
तुझी ही भक्ती आता तुझ्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडवणार आहे. तुझ्या आयुष्यातील दुःखाची, संकटाची आणि अश्रूंची ती काळी रात्र आता पूर्णपणे संपली आहे. गगनात स्वामींच्या आशीर्वादाचा, सुखाचा आणि यशाचा सूर्य उगवला आहे. तू आता एका समृद्ध आणि आनंदी आयुष्यात प्रवेश करत आहेस. नवीन सुखी आयुष्याच्या स्वागतासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या आयुष्यात सुखाचा सूर्य उगवला. तुझ्या शरीरावर, तुझ्या कुटुंबावर आणि तुझ्या घरावर आता साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचे ईश्वरी वज्रकवच निर्माण झाले आहे. जगातील कोणतीही वाईट शक्ती, वाईट नजर किंवा संकट या कवचाला भेदून तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तू आता पूर्णपणे सुरक्षित आणि चिंतामुक्त झाला आहेस. स्वामींच्या सुरक्षतेसाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी तुमचे ईश्वरी कवच माझ्या पाठीशी असू द्या. उठ माझ्या भक्ता, डोळ्यातील अश्रू पुस, चेहऱ्यावर हसू आण आणि मान ताठ करून उभा राहा. तुझ्या सर्व संकटाचा अंत झाला आहे. साक्षात स्वामी समर्थ तुझ्या घरात कायमचे निवास करायला आले आहेत. तुझ्या घरात अन्न, धन आणि सुखाची कधीही कमी पडणार नाही, हा स्वामींचा शब्द आहे. अंतिम महाविजयाचा जयघोष करत कमेंटमध्ये शेवटी एकाच आवाजात महामंत्र आहे, तो लिहून टाक. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. रात्री एकांतात रडून तुमचे डोळे थकले आहेत का? संकटे, आजारपण आणि कौटुंबिक कटकटीमुळे तुम्ही हतबल झाला आहात का? माझे या जगात कोणीच नाही या विचाराने जर तुमचे मन खचले असेल तर आता अश्रू पुसा. आज साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे डोळे पुसायला आणि तुम्हाला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनाची प्रचिती द्यायला आले आहेत. तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब करणारा आणि आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणारा हा भावुक भाग आपण शेवटपर्यंत ऐकला आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती कायम करत राहावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.